आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून नगरच्या जागेवरून आघाडीत तिढा निर्माण झालाय। यावर आता औरंगाबाद जागेची अदलाबदली करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेस पक्षाने औरंगाबादच्या जागेच्या बदल्यात नगर लोकसभा जागा द्या असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नगर जागा नाही दिली तर औरंगाबाद जागा राष्ट्रवादीला सोडणार नाही असं काँग्रेसने सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर सुजय विखे यांची राष्ट्रवादी न जाण्याची मानसिकता असल्याचं देखील कळतंय। तर अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीनं या नगर जागे संदर्भातला तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सागर, नेमका काय तिढा आणि याच्यावरती नेमका उपाय शोधण्यासाठी आता या जागेचा तिढा सोडवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत काँग्रेसकडून? स्वाती, नगर आणि औरंगाबाद आघाडीमधील दोन्ही लोकसभा मतदारसंघाची तोडगा अद्यापही निघालेला नाही आहे। आता जर पाहिलं तर विद्यमान नगरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर औरंगाबादची जागा ही काँग्रेस पक्षाकडे आहे। विशेष म्हणजे दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्याकडे असणारी औरंगाबादची जागा हवी आहे, तर काँग्रेसला नगरची जी एनसीपी कडे जागा आहे ती हवी आहे। दोघांकडेही उमेदवार आहेत, पण जागांची अदलाबदल अद्यापही झाली नाही आहे, त्यामुळे अद्यापही तोडगा निघाला नाही आहे। आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसच्या वतीने अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यांचं जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार औरंगाबादच्या बदल्यात नगरची जागा देण्यात यावी अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सुजय विखे हे देखील काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायला तितके फारसे अनुकूल नाही आहेत। यामुळे कुठे ना कुठेतरी पुढच्या 2 दिवसाच्या आत औरंगाबाद आणि नगर या दोघीही जागांची अदलाबदल करत यावर तोडगा काढला जाईल असं समजतं। या माध्यमातून जर असा तोडगा निघाला तर राष्ट्रवादी काँग्रेसला सतीश चव्हाण हे औरंगाबादमधून उमेदवार असतील असं म्हटलं जातं, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या कडे जर नगरची जागा मिळाली तर तिथून सुजय विखे असतील। यामुळे कोणत्याही पक्षामध्ये मनभेद राहणार नाही आणि विशेष म्हणजे तोडगा निघेल असा संदेश काँग्रेसने एनसीपी कडे दिलेला आहे। अर्थात एनसीपी याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये याबाबत अनेक घडामोडी घडतील असं म्हटलं जातं। स्वाती, आणि नेमका काय तोडगा निघतो या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा। तुर्तास धन्यवाद सागर या अपडेटसाठी।